यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। पुढच्या वेळी चहापानाऐवजी पान सुपारी दिल्यास कदाचित विरोधक येतील। विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर सत्ताधाऱ्यांचा टोला। म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहता चहापानावर बहिष्कार। सरकारचा राज्यातील प्रश्नावर चर्चा टाळण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका। एकूणच राज्यातील परिस्थिती, शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता हा जर चहापान टाळला असता तर उचित झालं असतं। आम्ही चहापानाला परत बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणार नाही। विरोधकांनी दिलेल्या पत्रातील मुद्दे बिनबुडाचे। नावं 23 आमदारांची आणि सह्या 7। मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। मराठ्यांना आरक्षण देणारच, मी शिवरायांची शपथ घेतली आहे, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। 23 लोकांची नावं आणि 7 सह्या आणि त्यातले 3 झोपले होते। एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिलाय, म्हणजे तो पुढे द्यायचा तो। झोपेत असताना विरोधी पक्षाने पत्र दिलंय का? विरोधकांच्या पत्रात विदर्भ मराठवाड्याचा उल्लेखच नाहीये। विरोधकांना मूळ समस्यांचा विसर पडलाय, सरकारची विरोधकांवर टीका। पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते, पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय। चहापान निमित्त असतं, कोणत्या विषयांना वेळ द्यायचा यावर चर्चा होते। विरोधकांना गांभीर्य नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका। चहापान हे निमित्त असतं, त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करू, कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे, ह्याची चर्चा होते। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहता चहापानावर बहिष्कार। सरकारचा राज्यातील प्रश्नावर चर्चा टाळण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन 15 दिवसांचं घेण्याची ही मागणी। शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता आणि राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला परत बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे। आरोग्य विभागात लिलाव पद्धतीनं पदभरती। एमपीएससी उमेदवारांकडून 50 लाखांची मागणी। पैसे दिले नाही तर साईड पोस्टिंग। संजय राऊतांचा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। मंत्री दादा भुसे यांच्यावरही राऊतांचा निशाणा। कारवाईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। हा विषय आरोग्य खात्याशी आहे, म्हणून त्या मंत्र्यांचा संबंध असायला पाहिजे। आणि दुसरे नाशिकचे पालकमंत्री यात आहेत का सहभागी, याची चौकशी व्हायला। या 2 मंत्र्यांच्या संगनमताशिवाय इतकं मोठं रॅकेट होऊ शकत नाही। उद्या पत्रकार परिषद घेणार। राऊतांच्या आरोपांना त्याच भाषेत त्याच शब्दात उत्तर देणार आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची माहिती। आरोग्य विभागात अनेक घोटाळे, सगळे घोटाळे अधिवेशनामध्ये निघतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा। विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत, ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये निघतील आणि गैरप्रकार झाला असेल, पुरावा झाला असेल तर पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावीच लागेल, नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नका।